हा तो देश आहे त्या राष्ट्रात आपण जन्माला आलेलो. जो जन्माला आला त्याला मरायचंय. मरे त्याचा तुझ्या शोकवाही अकस्मात तोही पुढे जात आहे. पिंड मरण सांगाते. जन्मासोबत मृत्यू ठरलेला आहे. जन्मासंगे जन्मे मृत्यू, जीवासंगे जन्मे मृत्यू. गीत रामायणातले शब्द आहे. जन्म झाला मृत्यू अटळ. महाराज म्हणतात आपण रोज दुसऱ्याचे मरण पाहतो, मृत्यू पाहतो. मृत्यू देखता है औरों की रोज सवेरे शाम. भवन बनाता ऐसे जैसे हर दिन यही होगा कि माया तेरी बहुत कठिन है. रोज मरण पाहतो माणूस. मृत्यू अटळ आहे. थोर असो अथवा सान, मृत्यूला चुकवता येत नाही. मरणाचे 4 प्रकार शास्त्रकार सांगतात. दैविक मरण, भौतिक मरण, अध्यात्म मरण आणि प्रत्यक्ष मरण. मरण 4 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहे. मरण अटळ आहे. मरण अंतिम सत्य आहे. तुम्हाला मला प्रत्येकाला एक दिवशी या जगातून त्या ठिकाणी जायचंय नाही बाबा. सध्या लोकांना ते भानच राहिलं नाही. एक लक्षात असू द्या, देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, कर्माची भीती बाळगा. कारण देव माफ करतो, कर्म कधीच माफ करत नाही. देव तुमचं माझं सगळ्यांचं ऑडिट करणार आहे. देव कोणाच्या मागे ईडी लावत नाही, पण ऑडिट केल्याशिवाय राहत नाही. तुमचं माझं सगळ्यांचं एक दिवशी ऑडिट होणार आहे. एखाद्यानं म्हटलं मिले सात्विक होतो, मिले धार्मिक होतो, मिले दान धर्म केला, मिले परमार्थ केला. यमराज म्हणला तुझा अख्खा बायोडेटा माझ्याकडे. याने यमराजाला सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतो. यमराज म्हणला माझा गैरसमज होतो. म्हणले हो. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं, लावले तो व्हिडिओ दाखव याला याने काय केलं. चुकत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते, आमराई होते. शेतकरी निवांत झोपला. रस्त्याला माझ्यासारखा एक वाट सौदात त्याने पाहिलं. पाडाला पिकला आंबा. डोळ्याने आंबा पाहिला. पाय आंब्याकडे चालत गेले. पायाने आंब्याजवळ घेऊन गेल्यानंतर आंबा पाहिला. डोळ्याने गेले, पाय तोडला हाताने. हाताने आंबा तोडला पण खाल्ला नाही. खाल्ला तोंडाने. तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही. जिनेच्या खा, उन्हेरा खा नाही. पाहिला डोळ्याने, गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने. तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही. साठवला पोटाने. आणि आंबा साठवला पोटाने आणि दणके खाल्ले. तितक्यात शेतकऱ्याला जाग आली. पाहिला डोळ्याने, गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, साठवला पोटाने. शेतकऱ्याला जाग आली आणि आंबा खाल्ला. आंबा साठवला पोटाने आणि दणके खाल्ले पाठीने. पाठीत दणके बसल्यावर अश्रू कुठून येतात? आंबा आधी कोणी पाहिला होता? केले कर्म
त्याला म्हणता जागा भरणे. नाही तर मग विषय काय चालू आहे, टाळकरी प्रमाण काय देते. वास्तुशांतीचं कीर्तन करून टाळकरी प्रमाण दिलं. कोणाचे हे घर हाती कोणाचा पूजा करताना ऐकायला पण त्याला केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे ते कर्माची गती चुकत नाही. कोई लाख करे चतुराई कर्म का लेख मिटे नारी पाई. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय. कागज हो तो हर कोई बाचे कर्म न बाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन तो गए थे रघुराई. कर्म का एक मिटे हरे कर्म का एक मिटे चुकत नाही. कर्माची गती देवाच्या बापाला चुकली नाही. आपल्या बापाला चुकणार आहे का? अजिबात नाही. कर्म चुकत नाही बा. मग कर्माच्या बंधनातून सोडवणारा कोण? तुकोबारा सांगा, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा कर्मापासून दातारा. धर्माची तू मूर्ती. परमात्मा कर्मापासून सोडवतो. कर्माचे 3 प्रकार पडतात. तसे कर्माचे मुख्य प्रकार 2 आहे, पाप आणि पुण्य. कर्माचे 3 प्रकार पडतात. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म. आता तुम्ही जे करताय ते क्रियामान आहे. जे जमा झालं ते संचित आहे आणि जे भोगताय ते प्रारब्ध आहे. म्हणजे आता शेतामध्ये जे पेरलंय ते क्रियामान आहे. गेल्या वर्षी शेतातून पिकून जे घरात साठवलेलं आहे ते तुमचं संचित आहे. आणि साठवल्यातून काही भाग काढून तुम्ही जे खाताय याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्धाचे पुन्हा 3 प्रकार पडतात. मंद प्रारब्ध, तीव्र प्रारब्ध, तीव्रतर प्रारब्ध. मंद प्रारब्ध, काही लोकांचं मंद प्रारब्ध असतं. हाती सोनं घेतलं तरी माती होणे. काही लोकांचं तीव्र प्रारब्ध आहे, माती घेतलं तरी सोनं होणे. आणि तीव्रतर प्रारब्ध हे संतांच्या कृपेने प्राप्त होते. एका जनार्दनी भोग तीव्रतर प्रारब्ध हे संतांच्या कृपेने प्राप्त होतं. प्रारब्ध 3 प्रकारचा आहे. प्रारब्धाचा नाश कसा होतो? नाथ महाराज सांगतात, हरिकृपे त्याचा नाश झाला. काही लोकांचं प्रारब्ध जन्माला आल्याबरोबर उजेडात आलं, काहींचं 5 वर्षानं आलं, काहींचं 50 वर्षानं आलं, काही मरून गेले, पण प्रारब्ध भाग्योदय झाला नाही. एका लेकराचा भाग्योदय रात्यातून झाला होता. त्या गणपतीच्या पिरियड मध्ये एक पोरग अख्ख्या महाराष्ट्रात राज्यातून प्रसिद्ध झालं होतं. आमच्या पप्पाने गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसले. गणपती टुकमुक बघतोय चांगला. आमच्या पप्पाने गणपती आणला. आमच्या शेजारचा पोरग म्हणे माझ्या बापानं बुटानं हाणला. आला होतं कारण भाग्योदय गेली त्याचा. या वर्षी ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक चिमुरडी चालली. तिने एकच गवडत म्हटली, रडू नको कृष्णा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते. अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली. हे प्रारंभ गेले तिचं. ते जाऊ द्या. 144 वर्षानंतर कुंभमेळा घडला प्रयागला. धबी धबी संन्यासी बैरागी गिरीपुरी भारतीय संन्यासी 40 पीठाचे शंकराचार्य आचार्य महामंडलेश्वर 1008 लई साधू जमा झाले. पण एकही साधू सोशल मीडियाला व्हायरल झाला नाही. ती मनी एकणारी बाई व्हायरल झाली. हे तिचं प्रारब्ध आहे की नाही? तुकोबाराय सांगतात हे जे प्रारब्ध आहे हे तुमचं प्रापंचिक प्रारब्ध आहे. एक बाई रेल्वे स्टेशनवर भीक मागायची, गाणे म्हणायची, रात्यातून प्रसिद्ध झाली. ते रे गेले ना. महाराज म्हणता हे भाग्य नाही. तुका म्हणे भाग्य या नावे बोली दे, संसारी जन्मी दे याचं लागे.
जे तुम्ही संसारात प्रपंचात करता हे भाग्य नाहीये. तुम्ही किती वेळ ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यात चालतात, किती वेळ परमार्थात घालतात, किती वेळ सत्कर्म करता आणि किती वेळ समाजासाठी, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी घालतात. हे खऱ्या अर्थानं तुमचं भाग्य आहे. भाग्य तरी मोहे,